JBSpace इंडस्ट्रियल सेफ्टी इन्स्टिट्यूटने आपल्या स्थापनेच्या 25 यशस्वी वर्षांचा रौप्य महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला। इंडस्ट्रियल सेफ्टीच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या या संस्थेचा हा महत्त्वपूर्ण टप्पा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, माजी प्राचार्य प्राध्यापक स.अ. उस्मानी, संस्थेचे प्रमुख नदीम S. उस्मानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली ती संस्थेची माजी विद्यार्थी, जे आता विविध नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत। हे सर्व माजी विद्यार्थी या रौप्य महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, ज्यामुळे संस्थेच्या सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात झालेला प्रभाव अधोरेखित झाला। यावेळी मागील वर्षीचे टॉप 3 विद्यार्थी देखील उपस्थित होते, ज्यांना त्यांच्या शैक्षणिक यशासाठी सन्मानित करण्यात आले। या रौप्य महोत्सव फक्त एक इतिहास नव्हता, तर भविष्यासाठी नवी दिशा आणि प्रेरणा देणारा उत्सव ठरला। संस्थेने इंडस्ट्रियल सेफ्टीच्या शिक्षणात उच्च दर्जा राखत पुढील वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। अतिशय आनंद वाटतोय, कारण मी पण एक 5-6 वर्षानंतर या रूममध्ये आलेला आहे। त्याच्याबद्दल एकदा उस्मान सरांजवळ आलो होतो। त्याच्याशिवाय अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या इथे CDEC सेंटर चालू होतं, कॉम्प्युटर शिक्षण जे आहे ना ते चालू होतं। त्यावेळेला बऱ्याच वेळा येत होतो, कारण असंच जसं तुम्हाला हे कसं तर तुम्हाला जशा अर्थीनं आता हे शिक्षण तुमच्या कंपनीमध्ये उद्योगामध्ये अतिशय प्रतिष्ठित झालेलं आहे, तसंच त्या काळामध्ये जे 2000च्या आसपास काळामध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण कसं झालेलं होतं। आणि त्याच्यामुळं गव्हर्नमेंटने हे विवेक सावंत म्हणून आपले जे आहेत कॉम्प्युटरमधले तर त्यांनी पहिला कॉम्प्युटर बनवला शिड्याचे, पण ते आताही कॉम्प्युटरमध्ये त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्र कामगार कुठलं नॉलेज सिटीमध्ये महाराष्ट्र नॉलेज MKCL या नावानं महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी सुरू केलं होतं। आणि त्यावेळा मग ते सेंटर सुरू करण्याकरता पहिल्यांदा त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही ते पनवेलला केलंच, उरणला केलं, अलिबागला केलं, कर्जतला केलं, खालापूरला केलं, पालीला केलं, जे आपल्या रायगड जिल्ह्यात 14-15 ठिकाणी आम्ही ते सुरू केलं। त्यावेळा बघा पहिल्यांदा सुरुवातीत असतं जसं उस्मानी साहेबांचं महत्त्व आहे, त्या काळात त्यांनी मेहनत केली तर थोडं आता आपल्याला इथे दिसतंय। तसं त्यावेळेस सरकारनं जे तहसीलदार ऑफिसमधले, कलेक्टर ऑफिसमधले जे कोणी कॉम्प्युटर शिकतील, शिड्याचा कोर्स करतील, त्याची संपूर्ण फी गव्हर्नमेंट भरत होतं। म्हणजे ते किती महत्त्वाचं असेल तुम्ही ध्यानात घ्या की सगळ्या सरकारी ऑफिसमध्ये त्यावेळेला कॉम्प्युटरचं शिक्षण मिळावं, म्हणजे कॉम्प्युटरवरती काम करावं पुढे जाऊन, अशा करता हे होतं। ते आम्ही इथे सेंटर्स काढले आणि कमीत कमी 8-10 वर्ष ते आम्ही सेंटर सगळं चांगले चालवले। नंतर कॉम्प्युटर जनरल झालं। आता कॉम्प्युटरच्या दृष्टीने पाहायला गेला एकेका शाळेमध्ये 50-100-200 कॉम्प्युटर्स तुम्हाला कॉलेजमध्ये त्यापेक्षा जास्त मिळतील, ते असे झालेले आहे। पण अशा पद्धतीनं त्यावेळेला महाराष्ट्र सरकारचे हे जे काही कोर्सेस आहेत, सेफ्टीचं असेल किंवा आणखी असेल, तर हे सर्व कुणी शक्यतो ॲक्सेप्ट करत नव्हतं। पण त्यावेळेला उस्मानी सर माझ्याकडे आले, म्हणजे त्याचं जनक ते उस्मानी सरच आहेत, त्यांनी येऊन सांगितलं की सेट असं आहे आणि असं आपल्याला चालू करावं वगैरे, याच्यातून चांगलंही मिळेल। म्हणजे छान आहे। संस्थेला आम्ही सर्व एकच सरळ मार्गानेच जातो, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजेस जातो, शाळा 10वी 12वी वगैरे असं जातो, पण हे अशा प्रकारचे कोर्सेस हे जास्त महत्त्वाचे आहेत। त्यांनी ते सुरू करायला पुढाकार घेतला, त्यांनी ते सुरू केलं आणि आज त्यांच्याबाबत तुमची जी मतं आहेत या आपल्या सेफ्टी कॉलेजचं आपलं जे महत्त्व आहे ते तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे। आणि त्यामुळं आपल्या शाखेचं नाव, संस्थेचं नाव हे महाराष्ट्रभर गेलेलं आहे। तुम्ही अतिशय चांगलं मन लावून शिकलात। खरं तर घ्यायला पाहिजे की एक जण मोठमोठ्या कंपनीमध्ये ऑफिसर्स असून जबाबदारीची कामं तुम्ही करता आहात आणि एखादी जबाबदारी टाळली तर काय झालं असतं त्यांनी सांगितलं की एखाद्या याच्यामुळे आपल्याला जर आपण शिस्तबद्ध असं राहिलो नाही, पार्सलिटी केली, त्या सर्टिफिकेट काय बिघडतंय असं केलं ना तर किती वाट लागते याच्यावरून बघायला पाहिजे।
आणि खऱ्या अर्थानं भारत सरकारनं सुद्धा आपण एअरपोर्टवर गेलो, आता मी बरेचसे लोक विविध क्षेत्रात, तर तिथे गेल्यानंतर काय झालं, पोर्टमध्ये गेलो की सेफ्टी इज फर्स्ट. महत्वाचं काय, सेफ्टी इज फर्स्ट. बाकी तुमचे पैसे कमवले हजारो लाखो कोट्यावधी त्याला काही महत्व नाही. एकदा हात फ्रॅक्चर झाला तर तुम्हाला 2-4 महिने समजायचं त्यांनी ठेवलं. तर त्यामुळे ती काळजीपूर्वक हँडल करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता प्रत्येक गोष्ट आपल्याला सावधानतेनं हाताळणं आज गरजेचं झालं आहे. पण सावधानतेनं हाताळण्याचं नॉलेज पाहिजे आहे. तुम्ही ते नॉलेज इथे घेतलं, त्याची अंमलबजावणी केली, म्हणजे हे अतिशय चांगलं असं काम तुम्ही केलं. आणि उस्मानी सरांनी चांगले शिस्तबद्ध असे तुमचे विद्यार्थी घडवले. मी पण शिक्षक होतो, 3 वर्ष शिक्षकाचं काम केलेलं आहे मी. शिवकी हायस्कूल केले, 2 वर्ष वाशीच्या फर्स्ट बॉम्बे स्कूल, वाशीमधलं पहिलं स्कूल, तर तिथे आम्ही केलेलं आहे. अशा पद्धतीने काम केलं आहे. तर एकंदरीत शिक्षक हा दिसायला साधा दिसतो, पण तो मोठं काम करत असतो. आणि उस्मानी सर हे काम तुम्ही केलं, तुमचा मुलगा पुढं हे चालवतोय. मी खासदार झालो, माझा पोरगा आमदारकी चालवतो, जे आमचं पुढारीपणाचं काम आहे ना ते चालूच आहे. मी थोडा उद्योग गेलो तर उद्योग त्याच्या ताब्यात दिलेला आहे. आता शेवटी पिढ्यानपिढ्या चाललं पाहिजे, पण ही पिढ्यानपिढ्या चालताना प्रगती महत्वाची. त्यातलं आपल्याला पहिल्यापेक्षा पुढचं पाहू लाभशे बेटा सवय व्हायला पाहिजे ना. तशा दृष्टीनं आता आपण स्वातंत्र्य मिळवलं, प्रजासत्ताकपणा आलं, पण त्याचं खऱ्या अर्थानं अनुभव जनतेला त्याचा फायदा मिळणं गरजेचं असतं. आणि ते आता भारत तसा पुढं चालला आहे. हे मोदी साहेबांच्या नेतृत्वामधून आपण करायला लागलो. दिसतंय, जाणतंय की भारत पण आता एक आर्थिकदृष्ट्या किती महत्त्वाचं झाला. आपलं बाकी ताकद सुद्धा सर्व याच्यातली कशी वाढत चालली हे सर्व दिसायला लागलंय. पण हे भारत म्हणजे काय, तुम्ही आम्ही सगळे म्हणजे भारत आहे. तुम्ही जे करताय त्याच्यामुळे हे सर्व होतंय, आपण जे करतोय त्याच्यामुळे सगळं होतंय. आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा कोर्स उस्मानी सरांनी सुरू केला. मी नाही सुरू केला, पण त्यांनी सुरू केला. आज 25 वर्ष तुम्ही गाठली. आपल्या संस्थेला 92ला सुरू झाली आणि 33 वर्षांनी म्हणजे आम्ही 8वां वर्ष आम्ही नवीन होतो ते संस्थेला सुद्धा पण काढली. आणि ही अशीच वाटचाल तुमची अपेक्षा नक्कीच खरी होईल. 50 वर्षी तुम्ही यायचंच आहे, तर आम्ही आज स्वागत करतो, पण तुम्ही यायचं आहे. आणि प्रशांत ठाकूर आहेत किंवा बाकीचे आहेत ते यांच्याबरोबर त्याचं आपलं सुवर्ण महोत्सव, आपल्या काय 50 वर्ष म्हणतात किंवा सुवर्ण साजरा करत आहे, गोल्डन ज्युबिली. आणि त्यावेळेला आपल्या याचं नाव या कोर्सचं नक्कीच वाढलेलं असेल असं दिसेल. यासाठी आता आम्ही तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही पाहिलं आणि ह्याच्यात काय काय जे आणखी नव्यानं लागणार असेल ते आम्हाला सांगा. ते सुद्धा आपण नक्कीच त्याच्यामध्ये आपण सुरू थांबतो. जय हिंद महाराष्ट्र. बोर्ड ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शन मराठीतनंच बोलतोय आणि एरवी लेक्चर आम्ही इंग्लिशमधून पण घेतो, मराठीतनं घेतो. तर आजचा दिवस आषाढी एकादशीचा दिवस अतिशय सुदीन. आज भाविक सगळे वारकरी पंढरीला दर्शनाला गेलेले आहेत. ते वारकरी जेव्हा बघतो ना तेव्हा इथे बसलेले आणि या इन्स्टिट्यूटमधून पास झालेले 1000 सेफ्टी ऑफिसर्स म्हणजे सेफ्टीचे वारकरीच आहेत, जे सेफ्टीची पताका घेऊन प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये पोहोचले. मग ते रिलायन्स असो, ZPT असो, गव्हर्नमेंट सेक्टर असो, प्रायव्हेट सेक्टर असो, प्रत्येक सेक्टरमध्ये इथनं निघालेला सेफ्टीचा वारकरी पोहोचला आणि सेफ्टीचा जयघोष अजून तिथे चालू आहे. आणि जसं उदाहरण दिलं की त्या सेफ्टीच्या जयघोषामुळे आज अनेकांचे जीवन, अनेकांचे जीव काम करताना सुरक्षा देणं हे त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात. आज आपण जर रायगड जिल्ह्याची पार्श्वभूमी पाहिली तर पहिल्यापासून हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. रायगडमध्ये HOC सारखी कंपनी जिने पाया टाकला पब्लिक सेक्टरचा, जेम ऑफ इंडस्ट्री, तिथपासून ते मग पाताळगंगा MIDC असेल, रोहा MIDC, महाड MIDC, खोपोली, घाटाव, अनेक जिकडे जाऊ तिकडे MIDC आहे. एवढे जर कारखाने आहेत तर तेवढे कारखान्यांना तितक्याच सुरक्षिततेची पण जरूर आहे. आणि ते सुरक्षितता देण्याचं काम JBSPS इन्स्टिट्यूट ऑफ सेफ्टी या इन्स्टिट्यूटनी सुरू केल्या अव्याहत चालू आहे आणि अजूनही 25 वर्ष चालू आहे आणि अजून पण कितीतरी पुढे इन्फिनिटी पर्यंत चालू राहील.
जोपर्यंत रायगड डिस्ट्रिक्टमध्ये इंडस्ट्री आहे तोपर्यंत JBSPC मधला प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एकतरी सेफ्टीचा माणूस असणारच आहे. असा दिवस लांब नाही. कारण आज मी प्रत्येक ठिकाणी पण बघतो, आज आपल्या डिशमध्ये स्वतः साहेब, डिशमध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी डिशच्या पोस्टवर पण या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेन झालेला माणूस सिलेक्ट झालेला आहे. उद्या कदाचित एखादा राज्याचा औद्योगिक सचिव पण या इन्स्टिट्यूट मधून ट्रेन झालेला असू शकतो. उद्योग सचिव असू शकतो, उद्योग मंत्री पण होऊ शकते, काही हरकत नाही. प्रशांत आहे मंत्री झालं तर नक्कीच आपला IAS होऊ शकतो ना. हे ते होतील त्या कॅपॅसिटीचं शिक्षण इथे आम्ही पण इथनं शिकलो. 2011 मध्ये मी पण शिकलो. नंतर मला पण सरांनी इथे संधी दिली माझे एक्सपिरियन्स आणि लोकांमध्ये शिकवण्यासाठी ते केलं. तर हे अभ्यास चालू आहे. सेफ्टीची वारी जी आहे ती चालूच राहणार आहे. युग 28 पेट्रोल युगाचा युग 28 सेफ्टीची वारी पण सुरूच राहणार आहे.